देण्यासाठी बेनामी जाहिरात द्यावी लागते। पण मी त्यांना सांगतो, त्या नेत्याला जाहिरात देऊन तुम्ही नटसम्राट होऊ शकता, नटवरलाल होऊ शकता, पण तुम्ही लोकनेता होऊ शकत नाही। लोकनेता व्हायला लोकांचा पाठिंबा तिथं लागतो। पण हे बेंटेक्सचं सोनं खालच्या लेवलला जाऊन बोलतात। अतिशय गलिच्छ राजकारण या महाराष्ट्रामध्ये कुणी आणलं असेल तर एक तर पहिलं नाव कोणाचं घेतलं जाईल तर देवेंद्र फडणवीस साहेबांचंच त्या ठिकाणी आपण नाव घेऊ शकतो। आणि यांनी काय केले, त्या अवतीभोवती यांनी बहुजन समाजाचे काही नेते ठेवले। स्वतः स्वच्छ राहायचं आणि म्हणायचं सुसंस्कृत आम्ही आहोत, आम्ही संस्कृती जपतो। अरे पण तुमच्या आसपास जे नेते तुम्ही ठेवलेत त्यांना जे तुम्ही खालच्या लेवलला जाऊन बोलायला लावता त्यातून तुम्ही काय संदेश देता की हा कार्यकर्ता ज्या मतदारसंघातून येतो त्या पवित्र भूमीमध्ये महामानव पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचा जन्म झाला, त्यांचे विचाराचे आम्ही सुद्धा वारसदार आहोत। पण जेव्हा आंदोलन करायचे, राजकारण करायचे, या महामानवांचं नाव हे बेंटेक्सचं सोनं तिथं घेतात। पण दादा, ते कार्यकर्ते धनगर समाजाचे मला सांगत होते, अहो पण आज जर बापू वाटेगावकर असते तर मग या बेंटेक्सच्या सोन्याला योग्य असा धडा 100% त्यांनी तिथं शिकवला असता।